नमस्कार, आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व कुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आपण कोकणामध्ये एक रो हाऊसचा प्रोजेक्ट बघणार आहोत। कुडाळ तालुक्यातील पावशी गावामध्ये हा रेरा अप्रूव्ह असा रो हाऊसचा प्रोजेक्ट आहे। बघायला आपण सुरू करूया कसा आहे तो। त्यापूर्वी आपण आजूबाजूचा परिसर बघतो। ह्या बाजूला आपण पूर्ण बघितलं राईट साईडला तर रोड आहे, हा आपल्या रो हाऊस कडे येणारा रस्ता आहे। तर आपलं एक कोकणी रो हाऊस आहे टाइप मधलं। तर कसं आहे ते आपण आता आज जाऊन बघूया। तत्पूर्वी आपण ह्या बाजूला बघितलं तर आपला गार्डनचा एरिया आहे, त्यालाच लागून पुढे विहीर पण आहे। पाण्याची सोय म्हणाल तर त्यातूनच आपल्याला होणार आहे। आपण पूर्ण बाहेरचा परिसर बघितलाय। आता आपण एंट्री करूया आपलं रो हाऊस बघायला। आपण बघितलं तर एक प्रशस्त आपल्या स्पेस मिळते एंट्री करतानाच। इथून पुढे आलं की आपण मेन डोअरने आतमध्ये एंट्री करूया। आपण बघितलं तर एक आपल्याला प्रशस्त आणि मोठा हॉल दिसतोय। समोर आपण जर बघितलं तर आपल्या इथे टीव्ही युनिट पण आहे आणि या बाजूला आपली फ्रंटची एक विंडो आहे। सुंदर गार्डन साइडचा व्ह्यू आपल्याला त्याच्यात बघायला मिळतोय। तर आपण हॉल बघितला, एक मोठा आपल्याला हॉल मिळतोय, प्रशस्त आहे। तिथून पुढे आलं की आपलं एक किचन आहे। ह्या बाजूला किचनला पण एक चांगली स्पेस आहे। किचनच्या बाजूला एक डायनिंग एरिया म्हणून पण आपण याचा यूज करू शकतो। इथे या बाजूला रेफ्रिजरेटरचा पॉइंट आहे आपल्याला। तसंच बेसिनच्या साईडला आपण बघितलं तर आपल्याला तिथे ॲक्वागार्ड पॉइंट आहे, वरती एक्झॉस्टचा पॉइंट आहे आणि इकडे ह्या बाजूला मिक्सर पॉइंट पण आपल्याला दिलेला आहे। तर तिथून आपण आता पुढे जाऊया। ह्या बाजूला आपल्याला टॉयलेट बाथरूम आहे, वेस्टर्न टॉयलेट आहे। बेस्ट क्वालिटीच्या मटेरियलचा इथे यूज केलेला आपल्याला दिसतोय। आतमध्ये गिझर पॉइंट पण आहे। समोर वॉश बेसिन पण आपल्याला मिळून जात आहे। या बाजूला आपण बघितलं तर इथे एक वॉशिंग मशीनला पण पॉइंट आपल्याला सेपरेट ठेवलेला आहे। समोरच स्टोरेज साठी पण एक सुंदर स्पेस आपल्याला बघायला मिळते। तर मी जिथे उभा आहे आपण बघतो इथे एक बॅक डोअर आहे। आपल्याला बॅक साइडला आपल्याला थोडी स्पेस मिळते। इथे आपण एक छोटंसं गार्डन पण करू शकतो।
आपण पूर्ण ग्राउंड फ्लोअर ह्या आपल्या कोकणी टाईप मधलं रो हाऊस आहे, आपण बघणार आहोत कसं आहे. तर त्यातला पूर्ण खालचा ग्राउंड फ्लोअर बघितलाय. या बाजूला आपल्याला जिना आहे, तिथून आपण वर जाऊया. वरच्या बाजूला आपल्या 2 बेडरूम्स आहेत, त्या कशा आहेत बघूया. 2 BHK चा आपलं रो हाऊस असल्याने वरती आपल्या बेडरूम्स आहेत, त्या बघायला आपण चालू करणार आहोत. आपण फर्स्ट फ्लोअरला वरती आलो आहोत. ह्या बाजूला बघितलं तर आपलं एक कॉमन टॉयलेट बाथरूम इथे आहे. इथे पण आपल्याला वेस्टर्न टॉयलेट दिलेलं आहे आणि उच्च प्रतीचं मटेरियल आपल्याला वापरलेलं ह्याच्यात दिसून येत आहे. तसंच आपल्या इथे 2 बेडरूम आहेत. सुंदर ग्रिलिंग पण केलेलं आहे, आपण बघितलं जिन्याला. व्हेंटिलेशन साठी सुंदर अशा खिडक्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. तर ह्या बाजूला आपलं टॉयलेट बाथरूम, जिथे आतमध्ये आपल्याला गीझर पॉइंट दिलेला आहे, वॉश बेसिंग पण दिसतंय. तर आता आपण पहिली बेडरूम बघायला सुरू करूया. आपले बेडरूम पण प्रशस्त आणि मोठे आहेत, दिसत आहेत आपल्याला. आणि इकडे आपली फ्रंट साइडची बॅल्कनी आहे ह्या बाजूला. तसंच वरती जर बघितलं तर याला स्लॅब नाही आहे, आपल्या सिमेंटच्या शीटचा यूज केलेला आहे. कोकणी पद्धतीचा फील येण्यासाठी अत्यंत चांगली अशी ही कन्सेप्ट आपल्याला बघायला मिळते. तर आपण इकडे ह्या बाजूची बॅल्कनी बघूया कशी आहे. बाल्कनीत आल्यावर आपल्याला दिसेल एक पूर्ण मोठी अशी बाल्कनी आहे आपल्याला. आणि दोन्ही बेडरूमला आहे आपल्या बाल्कनीत, ती पण बेडरूम आपण बघणार आहोत. एक निसर्गाचा उत्कृष्ट व्ह्यू आपल्याला इथून बघायला मिळतोय. पूर्ण फ्रंट साइड आहे आपली. तर ह्या बाजूला आपण पहिली बेडरूम बघितली आहे. तर ही बाल्कनी जी मोठी असल्यामुळे दुसऱ्या बेडरूमला पण ऍक्सेसेबल आपली बाल्कनी आहे. तर बाल्कनी मधूनच आपल्या दुसऱ्या बेडरूम कडे ऍक्सेस घेऊया. ही पण बेडरूम आपली छान आहे, आपल्याला दिसते. वरच्या बाजूला आपण इकडे आलं बघितलं, आपल्याला एसीचा पॉइंट पण दिलेला आहे. तर आता आपण हे 935 स्क्वेअर फूटचं रो हाऊस फिरून बघितलंय. 2 BHK आपलं हे रो हाऊस आहे. प्रशस्त आपल्याला सगळे एरिया आपण बघितलेत. फ्रंट पण एक चांगला आपल्याला व्ह्यू मिळून जातो. तसंच ह्या पासून म्हणजे ह्या रो हाऊसच्या प्रोजेक्ट पासून जवळची जी ठिकाणं आहेत, कुडाळचं मार्केट आपल्याला 6 किलोमीटरवर आहे. रेल्वे स्टेशन पण आपल्याला एक 6 किलोमीटरवर आहे. तसंच मुंबई गोवा हायवे जो आहे तो इथून 2 ते 2.5 किलोमीटरवर उपलब्ध आहे. आणि अगदी निसर्गाच्या सान्निध्यात असलेला हा कुडाळ तालुक्यातील पावशी गावामध्ये हा रो हाऊसचा रेरा अप्रूव्ह असा प्रोजेक्ट आहे. तर याच्यात वेगवेगळ्या एरियाचे रो हाऊस आपल्याला उपलब्ध आहेत. आता जो आपण रो हाऊस बघितला तो साधारणपणे 2 गुंठ्यामध्ये आहे रो हाऊस. तर आपण ह्याचा बंगलो म्हणजे आपलं जे रो हाऊस आहे त्याचा जो एरिया आहे तो 935 स्क्वेअर फूटचा आहे. तर ह्या रो हाऊसची जी किंमत आहे म्हणजे आता आपण जे बघितलंय त्या रो हाऊसची किंमत साधारण
38 लाख आहे, थोडीफार नक्की निगोशिएबल आहे। तसंच आपल्याकडे वेगवेगळे एरिया असल्याने त्याचे रेट वेगवेगळे आहेत। तर अशा प्रकारच्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी ज्याच्यात एनए प्लॉट असतील, रो हाऊस असेल, बंगलो असेल, तर आराधना प्रॉपर्टी कन्सल्टन्सी या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा। तसंच आमचे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहेत, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि विविध प्रोजेक्टची माहिती आम्हाला तुम्ही विचारू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तसंच आराधना प्रॉपर्टी आमचा टेलिग्राम चॅनेल आहे, त्याला तुम्ही जॉईन व्हा, म्हणजे कोकणातल्या विविध प्रॉपर्टीचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद।